शिरूर ग्रामीण हद्दीत रामलिंग रोडवर मल्हार पार्क जवळ हायवा गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महाविद्यालयीन युवती ठार झाली आहे. सिद्धी चंद्रकांत गावडे, वय वर्ष 17, असं मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. सिद्धीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धी ही तिच्या वडिलांच्या मोटरसायकलवरून जात असताना पाठीमागून ट्रकने धडक दिली, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धी ही टाकळी हाजी येथे राहणारी होती. शिरूर शहरातील ज्ञानगंगा विश्वविद्यालयात इयत्ता 11वीत शिकायला होती. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती कॉलेजसाठी वडिलांसोबत मोटरसायकलवरून कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. शिरूर शहराजवळील रामलिंग जवळ मल्हार पार्क समोर पाठीमागून आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जोरात धडक दिली. यामुळे सिद्धी दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी होऊन मरण पावली. यात तिचे वडील चंद्रकांत गावडे हे देखील किरकोळ जखमी झाले आहेत. या संदर्भात बाबाजी गावडे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करीत आहेत. कॉलेजमध्ये शिकणारी सिद्धी गावडे ही मुलगी गुणी व हुशार मुलगी होती. अचानकपणे काळाने घाला घातल्याने गावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून शिरूर परिसरात बेकायदेशीर मुरुम उत्खनन करून या मोठ्या ट्रक व हायवा गाड्या बेकायदेशीरपणे चालवत आहेत. त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिला नसून त्यांच्या मागे राजकीय पाठबळ असल्याने सर्व शासकीय यंत्रणा मॅनेज करून अशा अपघातांना जबाबदार होतात. मात्र यात एखाद्या निष्पापाचा बळी जातो. रायगड जिल्ह्यात पनवेल येथे 2 शाळकरी मुले तलावात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातही अशीच दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पनवेल येथील या घटनेत 3 जणांना वाचवण्यात मोठे यश आले आहे. मात्र 2 मुलांचा दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार पनवेल तालुक्यातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. तालुक्यातील साई या गावामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास साई गावाबाहेरील शिव मंदिर शेजारी असलेल्या तलावात 12-13 वयोगटातील 5 अल्पवयीन मुले पोहायला गेली. त्यातील इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेणारा ओमकार रमेश पवार आणि प्रीतम तुकाराम म्हात्रे या दोघांना तळ्यातील खोल पाण्याचा अंदाज आला नाही. ते गटांगळ्या खाऊ लागले आणि काही वेळातच खोल पाण्यात बुडाले. हे दोघेही जीवाच्या आकांताने धडपड करत होते, मात्र पाण्याबाहेर येऊ शकले नाहीत आणि त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. मात्र यापैकी 3 मुलांना वाचवण्यात यश आले आहे. या अत्यंत दुःखद घटनेने परिसरात खेद व्यक्त होत आहे. ओमकार आणि प्रीतमच्या धक्कादायक जाण्याने दोन्ही कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघी 12 वर्षांची मुलं खोल पाण्यात पोहायला जाऊन मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताने परिसरातील पालक देखील सुन्न झाले आहेत. मुलांवर वेळीच लक्ष दिले असते तर असे अघटित घडले नसते अशा भावना आता व्यक्त होत आहे. या मोठ्या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याअंतर्गत चारित्र्यावर संशय घेऊन पतीने आपल्याच पत्नीच्या गळ्यावर रॉडने वार करून तिचा खून केला आहे. मृत महिलेचे नाव अनुसया गजाम असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या हत्येनंतर आरोपी फरार झाला असून नंतर त्याला पोलिसांनी उमरेड येथून ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार सक्करदरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या शीतळा माता मंदिराजवळील EPFO क्वार्टरमध्ये राहणारा आरोपी श्याम किशोर गजाम याने त्याचीच पत्नी अनुसया उर्फ दिव्या गजाम हिच्या मानेवर लोखंडी रॉडने वार करून तिचा खून केला. मंगळवारी रात्री 10च्या सुमारास अनुसयाचा भाऊ लक्ष्मीप्रसाद वरखडे हा तिला भेटण्यासाठी तिच्या खोलीत गेला असता त्याला खुनाची बाब समजली. यानंतर त्यांनी सक्करदरा परिसरात तक्रार दाखल केली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच आरोपीने तेथून पळ काढला असून नंतर त्याला पोलिसांनी उमरेड येथून अटक केली. आरोपी हा मूळचा बालाघाट येथील रहिवासी असून तो मेकॅनिकचे काम करतो असे सांगण्यात येत आहे. मे महिन्यात त्यांचे अनुसयासोबत लग्न झाले होते. दोघेही कामाच्या शोधात नागपुरात आलेले होते आणि गेल्या काही दिवसांपासून ते EPFOच्या क्वार्टर क्रमांक 2 मध्ये राहत होते.
आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, त्यामुळे ते रोज एकमेकांशी भांडत होते. याच भांडणातून त्यांनी मंगळवारी रात्री पत्नीचा खून केला आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू केला आहे. उत्तर प्रदेशात एका बँक मॅनेजरच्या हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहे. पत्नीनेच बँक मॅनेजरची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. बँक मॅनेजरची पत्नी व सासरे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. पोलीस तपासात बँक मॅनेजरचा मृतदेह खोलीत आढळून आला होता. दरम्यान घरातल्या कामवालीने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर सर्वांनाच आता धक्का बसला. शमसाबाद रोड इथे राहणाऱ्या 38 वर्षीय सचिन उपाध्याय यांचा 12 दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीला सचिन उपाध्याय यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर उपाध्याय यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी सचिन उपाध्याय यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजपासून ते कॉल डिटेल्सपर्यंतची सगळी माहिती काढली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पत्नी प्रियांका, सासरे बिजेंद्र रावत आणि त्यांचा मुलगा कृष्णा रावत यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रियांकाने पती सचिनची हत्या केल्याचे समोर आले आहे. सचिनच्या हत्येनंतर जेव्हा प्रियांकाची मोलकरीण घरी आली तेव्हा तिने तिला कढी भात आणि 16 चपात्या बनवण्यास सांगितला. घरात काही अनुचित प्रकार घडल्याचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून प्रियांकाने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. प्रियांकाने सचिनचा मृतदेह खोलीतच लपवून ठेवलेला होता. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच प्रियांका अतिशय हुशारीने सर्वांनाच वेड्यात काढत होती. इतकंच नाही तर तिने शेजाऱ्यांकडे एकाच दिवशी 2 वेळेस त्यांचा मोबाईल घेऊन वडिलांशीही संवाद साधला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणखी एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भूम तालुक्यातील निपाणी येथील 38 वर्षीय तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. प्रवीण घोडके असे या तरुणाचे नाव असून बुधवारी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या केल्याची माहिती मयत प्रवीणचे वडील काकासाहेब घोडके यांनी दिली आहे. मयत प्रवीण विवाहित असून त्याला एक मुलगा, 2 मुली आहेत. बीडमधील शहाजहानपूर लोणी गावात देखील बुधवारी एका 21 वर्षीय मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अशोक मते असे आत्महत्येला केलेल्या तरुणाचे नाव आहे. अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात सरकार मराठा आरक्षण देत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिलेला होता. काही दिवसांपूर्वी जालन्यातील चिकणगाव मधील एका व्यक्तीने मुंबईत आरक्षणासाठी आत्महत्या केली. वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली होती. सुनील बाबूराव कावळे असं या व्यक्तीचं नाव होतं. 2 दिवसांपूर्वी धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एका लहान मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच बोरकुंड येथील एका 6 वर्षीय चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. हार्दिक उर्फ स्वामी दीपक रोकडे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वामी दीपक रोकडे असे या मलत मुलाचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेतात खेळत होता. तेव्हा अचानक बिबट्याने हल्ला करत त्याला उचलून घेऊन ठार केले. या घटनेनंतर बोरकुंड परिसरातील नागरिकांनी शिरूर बोरकुंड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी लोकांनी वनविभाग आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर रोष व्यक्त केला. दसऱ्याच्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. नवरात्रीचा उत्सव देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. अनेक ठिकाणी गरबा आणि पारंपरिक खेळांची धूम पाहायला मिळाली. गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या दुर्घटनाही यंदा चर्चेत ठरली. आता हरियाणातील फरीदाबाद येथे गरबा नृत्य खेळताना घडलेल्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फरीदाबाद सेक्टर 86 येथील BPTP प्रिन्सेस पार्क सोसायटीमध्ये सोमवारी रात्री गरबा खेळताना 3 तरुण अचानक तरुणीसोबत नृत्य करू लागले. यावेळी विरोध करणाऱ्या मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. BPTP सोसायटी निवासी प्रेम मेहता वय 53 हे विविध संस्थांसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत.
प्रेम मेहता यांची कन्या कनिकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की दांडिया नाईटमध्ये लक्की व अन्य युवक तिच्यासोबत डान्स करण्यासाठी सरसावले होते. त्यावेळी मी बाजूला झाले, मात्र युवकांनी डान्स करण्यासाठी माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कनिकाने तिच्या आईला याबाबत सांगितलं. मुलीच्या आईने संबंधित युवकांना ओरडल्यावर युवकांनी दोघांनाही शिवीगाळ केली. मुलगी कनिका आणि पत्नीला होत असलेल्या त्रासामुळे मुलीचे वडील तरुणांसमोर आले. त्यांनी संबंधित युवकांना रागावलं असता युवकांनी तिच्या वडिलांसोबत धक्काबुक्की केली. त्यामुळे तिचे वडील जमिनीवर पडले आणि बेशुद्ध झाले. त्यामुळे कुटुंबियांना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले, मात्र काही वेळातच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या घटनेमुळे मुलगी कनिकासह तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात. मात्र अशाच एका प्राचीन विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. तोल गेल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. आकाश पाल, वय वर्ष 26 असं मृतक तरुणाचं नाव आहे. मृत तरुण माता चौक येथील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार शहरातील माता चौक येथे राहणारा आकाश पाल हा 2 दिवसांपासून बेपत्ता होता. कुटुंबियांनी शोधाशोध केली, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. अशातच कुटुंबियांना एका व्यक्तीने सांगितलं, एक तरुण सोमनाथ मंदिराजवळ असलेल्या प्राचीन विहिरीजवळ त्यांना दिसला होता. कुटुंबियांना शंका आली. कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली, तेव्हा त्यांना मृतदेह तरंगताना दिसला. पोलीस तथा महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. कुटुंबातील कमावता तरुण गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत.